बरेचसे पेशंट माझ्याकडे येतात, काय दुखतंय म्हटल्यावर म्हणतात की डॉक्टर डोळ्याला काही त्रास नाही, सहज आलो. सहज कसे आले काका म्हटल्यावर म्हणतात डॉक्टर तुमच्याशी बोलल्यावर बरं वाटतं. 70, 75, 80, अगदी 60 पर्यंत अशा अनेक वयोगटातले सगळे लोक माझ्याकडे येतात आणि डोळे दाखवायलाच नाही, फक्त बोलायला सुद्धा येतात. मग मी याच्यावर थोडा विचार केला आणि मला लक्षात आलं की आजकाल रिटायर झालेले किंवा म्हाताऱ्या लोकांना घरात आपण समजून घेत नाही का, त्यांच्याशी बोलत नाही का, किंवा त्यांच्या आवडीच्या विषयावर बोलणार त्यांच्यासाठी कोणी नसतं का. तर मित्रांनो, ही फार महत्वाची गोष्ट आहे. आपण आपल्या घरात जे वृद्ध आहेत, ज्येष्ठ आहेत ना, त्यांच्याशी बोललं पाहिजे. त्यांच्याही आवडीच्या काही गोष्टी असतील, काहींना जुनी गाणी आवडत असतील, काहींना शेती विषयावर बोलायला आवडत असेल, काहींना त्यांच्या जुन्या नोकरीच्या आठवणी सांगायला आवडत असतील. पण सकाळी जर एक 2, 3, 5 मिनिटं तुम्ही त्यांच्याशी या विषयावर बोलले ना, तर कदाचित त्यांचा अख्खा दिवस खूप छान जात असणार आहे. त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून इतकंच तुम्हाला सांगतो की घरातले जे ज्येष्ठ लोक आहे ना, आजी असेल, आजोबा असेल, तुमचे वडील असतील, आई असेल, मामा मामी कुणीही असेल ज्यांच्यासोबत तुम्ही राहतात, किंवा शेजारी असतील, सकाळी त्यांच्या एखाद्या आवडत्या विषयावर बोलून पहा. कदाचित तुम्हाला तो विषय आवडत नसेल, पण त्या व्यक्तीचा अख्खा दिवस आनंदात घालवण्यासाठी तुमचे ते 5 मिनिटं कारणीभूत ठरू शकतात. इतकंच.